नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं राठोड एमपीसी अकॅडमीच्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता नुकतीच जी 12वी ची परीक्षा झाली आणि त्या 12वी परीक्षेचा निकाल कालच लागलेला आहे. अशा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वांना राठोड एमपीसी अकॅडमी परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. कारण आता इथून पुढे प्रश्न निर्माण होतो, की आता 12वी नंतर करायचं नेमकं काय? तर 12वी नंतर कोणत्या क्षेत्रात जायला पाहिजे? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेले असतात. तर या प्रश्नांची उत्तर तुम्हाला राठोड एमपीसी अकॅडमीमध्ये 100% मिळेल. कारण आपण या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांसाठी 1 महिन्याचा क्रॅश कोर्स आणि तो पण पूर्णतः मोफत घेत आहोत. शांताई प्रतिष्ठान आयोजित हा उपक्रम 1 महिन्याचा आहे. ही सेवाभावी संस्था आहे. या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जे विद्यार्थी आता नुकतीच 10वी आणि 12वी ची परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी करियर कसं निवडायला पाहिजे, इथून पुढे कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला नोकरी मिळू शकते आणि आपण आता कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कोणते सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, जेणेकरून मला भविष्यामध्ये याचा काहीतरी फायदा होईल, माझ्या करिअरसाठी काहीतरी उपयोगाला येईल. असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित होत असतात. अनेक जण आपण या मित्राला विचार, त्यांना विचार, आपण अशी विचारपूस करून या ठिकाणी कुठेतरी प्रवेश घेतो आणि तोच प्रवेश आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे, हाच प्रोग्राम आपण राठोड एमपीसी अकॅडमी मध्ये राबवत आहोत. जे की विद्यार्थ्यांनी 12वी पासून स्पर्धा परीक्षेची पण तयारी कशी करायला पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला नोकरीच्या खूप साऱ्या संधी मिळू शकतात, यासाठी राठोड एमपीसी अकॅडमी व शांताई प्रतिष्ठान अंतर्गत 1 महिन्याचा पूर्णतः मोफत क्रॅश कोर्स आणि हा क्रॅश कोर्स असेल एमपीसी आणि यूपीसीचा बेसिक फाउंडेशन कोर्स. ज्या विद्यार्थ्यांना 21व्या वर्षी प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सोबतच एमपीसी आणि यूपीएससी ची किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायला पाहिजे, यासाठीचा 1 महिन्याचा आपण क्रॅश कोर्स मोफत ठेवलेला आहे. तर या क्रॅश कोर्सचा सर्व विद्यार्थ्यांनी निश्चित फायदा घ्यावा आणि आपल्या मित्रांपर्यंत, सर्वांपर्यंत ही पोस्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करावे. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं करिअर बदलण्याची एक संधी मिळू शकते. हा एक व्हिडिओ आहे. पण या व्हिडिओच्या आधारावरती जेव्हा तुम्ही हा गाईडन्स प्रोग्राम अटेंड कराल 1 महिना, तेव्हा तुमचं करिअर बदलू शकतं. कारण कितीतरी अशा संधी आहेत, जे 10वी आणि 12वी नंतर देखील आपण सरकारी नोकरीला जाऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेत, असे विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरू शकतात आणि 18व्या 19व्या वर्षी सरकारी नोकरीला देखील जाऊ शकतात. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसतात. कारण विद्यार्थ्यांच्या डोक्यात एवढंच असतं, की 10वी झाली की 12वी करायची, 12वी झाली की डिग्री करायची आणि डिग्री नंतर कळतं, की आपण इतकी वर्ष वाया घातलेत. जर आपणही 3 वर्ष जर सोबत एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी केली असती, तर आज छोटी नाही तर मोठी नोकरी आपल्या हातात राहिली असती. हे कधी कळतं, जेव्हा वेळ गेल्यावर. ती वेळ जाऊ नये यासाठीच हा मार्गदर्शन प्रोग्राम आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा, कालावधी आहे बॅचचा 5 मे ते 5 मे 2026 ते 5 जून 2026, म्हणजे 1 महिन्याचा हा पूर्णतः मोफत गाईडन्स प्रोग्राम आहे आणि याची वेळ आहे दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे हा प्रोग्राम म्हणजे काय राहणार आहे, तर यामध्ये तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती, इथून पुढे कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कोणती पदवी करायला पाहिजे याविषयीची माहिती, स्पर्धा परीक्षेची सोबत सोबत तयारी करताना कोणती पुस्तकं वाचायचेत, कसे वाचायचेत, नोट्स कसे काढायचे आणि 12वी नंतर कोणकोणत्या परीक्षा देऊ शकता आणि तुम्हाला 18व्या 19व्या वर्षी देखील सरकारी पदावरती कसे जाऊ शकता, यासाठीचं गायडन्स या क्रॅश कोर्स मध्ये होणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी या ठिकाणी तुम्हाला हे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. अन्यथा नाहीतर तुम्ही डायरेक्ट देखील क्लासला येऊन व्हिजिट करू शकता. 5 मे ही तारीख लक्षात ठेवा आणि आपल्या अकॅडमीचा पत्ता आहे राठोड एमपीसी अकॅडमी, आयटीआय गेट समोर, आयटीआय गेटच्या बाजूला आयटीआय कॉलेज आहे. त्या आयटीआय कॉलेजच्या बाजूला रुबी हॉस्पिटल आहे, त्याच्या अपोजिट साईडला आणि आपलं विसावा नगर. तर लक्षात ठेवा,
आयटीआय कॉर्नर जवळ आयटीआय कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर जी गल्ली आहे ती विसावा नगर आहे. त्या विसावा नगरमध्ये आपल्याला यायचंय. जर क्लास सापडत नसेल तर दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता. ठीक आहे. म्हणजे आपला ऍड्रेस किंवा क्लास सापडत नसेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, यशाचा प्रवास इथूनच सुरू होतो हे लक्षात ठेवा. इथून म्हणजे या ठिकाणी तुम्ही आला तर तुमच्या यशाचा जो प्रवास आहे तो स्पर्धा परीक्षेतूनच आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. कारण आपल्याला कॉलेजमधून फक्त पदवी मिळतं, पण या ठिकाणाहून तुम्हाला एखादी सरकारी नोकरी मिळते, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कुठून तरी एकदा तरी सुरुवात करणं गरजेचं असते. मग ती सुरुवात करण्याची पहिली पायरी तुम्हाला या ठिकाणी राठोड एमपीसी अकॅडमी उपलब्ध करून देत आहे, ते पण पूर्णतः 1 महिन्याचं मोफत कोर्समध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी एक उपक्रम चालू केलेला आहे. ज्यामध्ये तुम्हाला लाईफटाईम करियर बॅचचा अर्थ होतो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लाईफटाईम करियर बॅचमध्ये आपल्याला अ, एकदाच फी भरा आणि नोकरी लागेपर्यंत क्लास करा. हे देखील उपक्रम आपल्या अकॅडमीमध्ये आहे, की तुम्ही एकदा प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या सोबत राठोड एमपीसी अकॅडमी नोकरी लागेपर्यंत सोबत राहणार आहे. आपल्या अकॅडमीमध्ये पूर्ण सुविधा आहेत. हॉस्टेलची सुविधा आहे. त्याच्यानंतर स्टडी पॉइंट आहेत आणि सरळ सेवापासून तर एमपीसी, यूपीएससी पर्यंतची पूर्ण तयारी करून घेतली जाते. बेसिक पासून सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात. अकॅडमीमध्ये दरवर्षी 100-200 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पदावरती जात असतात. म्हणून आपल्याला या ठिकाणी संपूर्ण बेसिक पासून जर शिकायचं असेल, तर निश्चितच एकदा राठोड एमपीसी अकॅडमीला व्हिजिट करा आणि आपले काही डाउट्स असतील, काही प्रश्न असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑफिसला देखील येऊन विचारू शकता किंवा हा 1 महिन्याचा कोर्स देखील तुम्ही करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना सूचना की राठोड एमपीसी अकॅडमी आयटीआय कॉलेजच्या गेटच्या अपोजिट साइडला आहे. विसावा नगर या ठिकाणी. इथे येऊन तुम्ही 5 तारखेला उपस्थित राहा. सकाळी 9 वाजता हे आपला क्रॅश कोर्स सुरू होणार आहे. तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि या गाईडन्स प्रोग्रामचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.